नमस्कार. विलेज लाईफ स्टोरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्हाला काकडीचे म्हणजेच ज्याला आमच्याकडे तवसं म्हटलं जातं त्याच्या वडे पुऱ्या कसे करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी ही जी काकडी आहे ती छान धुवून घ्यायची आणि कट करायची. धुतल्यानंतर ना त्याच्या मध्ये कट करून घ्यायचे आणि असे दोन वेगवेगळे भाग करून आतमध्ये ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या. आतमधून ही तुम्हाला थोडीशी अशी काय म्हणू शकतो ऑरेंज कलरच्या शेडमध्ये दिसत असेल, पण ती काही खराब वगैरे झाली नाही. ती खूप छान तयार झालेली काकडी म्हणून अशी दिसते. अशी हे पीस करून घेतले असे छोटे छोटे. आता हे सगळं आपण खिसून घेऊयात. अगदी छान पातळ असं हे आपल्याला खिसून घ्यायचं. जोपर्यंत याचा फक्त मागचा लेअरचा जे हिरवा भाग दिसतो तेच राहील, बाकी पूर्णपणे खिसून घ्यायचे, कारण याच्यात फक्त पाणी असतं. त्यामुळं ते पूर्णपणे आपल्याला खिसून घ्यायचं. हे बघा, अगदी पातळ लेअर फक्त शिल्लक राहिला, बाकी पूर्ण आपण असं किसून घ्यायचं. अजून एक तुम्हाला मी किसून दाखवते. खूप छान असं हे लगेच किसलं जातं. हे बघू शकता तुम्ही. पुन्हा अशी छान एक पातळ लेअर फक्त शिल्लक राहिली. अशा प्रकारे सर्व केस काढून घेतलं आहे आपण. याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता किती आहे. आता हे सगळं जे एक्स्ट्राचं आहे ते आपण साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. आता गॅस पेटवायचा आणि त्याच्यावरती हे जे आपण किसलेला किस आहे तो ठेवायचा आहे आणि तो छान असा आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. तुम्ही डिरेक्टली ते पीस वाफवून देखील मग नंतर असे किसू शकता, पण त्याने बरेचदा ते पातळ होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे मी तसं नाही केले. आता याच्यामध्ये आपण गूळ टाकूया. आपल्या अंदाजाने आपल्याला जितकं गोड हवं आहे तितकं आपण याच्यामध्ये गूळ टाकूया. मी खूप जास्त गोड नाही करणार आहे, कारण आम्हाला ती भाजीसोबतसुद्धा खायचे. आमच्याकडं थोडं मिक्स आणि कमी गोड असलेलं आवडतं. याच्यामध्ये मग मी ते गूळ टाकून घेतलं आहे आणि आता तो छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे मिश्रण जे आहे ते छान असं वाफवून घ्यायचं. अगदी छान असं सॉफ्ट झालं पाहिजे. आता त्याच्यावर झाकण ठेवून ते थोड्या वेळ आपण वाफवायला ठेवूयात. वाफल्यानंतर त्याचा इतका छान असा सुगंध पसरलेला आहे. खूप छान असा स्मेल येतोय त्याचा, खूप भारी वाटते. आणि आता हे हलवून घेऊयात आपण आणि पुन्हा एक 5 मिनिटासाठी आपल्याला ते ठेवायचं आहे. खूप छान असा त्याचा आवाज येतोय. तुम्ही बघू शकता गूळ बऱ्यापैकी मेल्ट झालाय. आत्ता आपले हे मिश्रण रेडी झाले. आता ते आपण साईडला ठेवूयात थोडा वेळ. असा छान असा त्याचा रंग आलाय आणि खूप सॉफ्ट ज्युसी असं ते दिसते. खूप सुकवायचं नाही आहे, कारण आपल्याला याच्यात पाणी मिक्स न करतात ते कणकेमध्ये मळायचे. आता याच्यात एक गोष्ट राहिली ती आपण टाकून घेऊया, वेलचीची पूड. जेव्हा आपण कोणताही गोड पदार्थ बनवत असतो तेव्हा आपण वेलची पूड टाकली की त्याची चव खूप जास्त वाढते आणि खूप छान लागतं ते. सो आता आपलं हे तयार झाले. आता ते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि हे आता आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. आपलं हे आता तयार आहे. थंड झाल्यानंतर ना आपण हे कणकेमध्ये मिक्स करूयात आणि मग पुढची रेसिपी जी आहे ती बघूयात. डन. हे सगळं झाल्यावर आपण आता खालून एक राऊंड मारून येऊयात. मिलमध्ये काय चाललंय ते एकदा बघूयात. सहज एक फेरफटका मारून आपल्या पुढच्या कामाची तयारी आपण करूयात. आपली सगळी पूर्ण तयारी आधीच झालेली आहे. आता आपल्याला कणिक पळून घ्यायचे. पाणी न वापरता आपण जे तवशाचा कीस छान परतून घेतला आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपण ते मळून घेणार आहे. काही जण कणिक मळायचं आहे असं म्हणतात, आमच्याकडं पीठ मळायचं असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये ते मिक्स करूया. त्याच्यामध्ये आपण फक्त आता मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या अंदाजाप्रमाणे हे टाकायचं आहे. याचं काही फिक्स असं प्रमाण मी दाखवलं नाही आहे, कारण हे याचं प्रमाण मी असं मोजून मापून काही घेतलेलं नाही आहे. मीडियम असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. खूप कडक नाही करायचं किंवा खूप पातळ नाही करायचं, त्यामुळे आपल्या पुऱ्या बिघडू शकतात. त्यामुळे आपल्याला मध्यम असं पीठ मळून घ्यायचे. आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करून छान भिजवून घ्यायचे हे पीठ.
आपलं हे पीठ आता चांगलं मस्त तयार झाले. त्याला थोडंसं तेल लावूया म्हणजे ते बाहेरून सुकणार नाही. आणि पुन्हा ते असं थोड्या वेळ झाकून ठेवूयात म्हणजे ते छान मुरलं जातं. जो रस आहे त्याचा पूर्णपणे त्या पिठामध्ये एकत्र होतो असा. या पिठाचे आपण गोळे करूयात आणि आता अशा पद्धतीने ते छान गोल करून घ्यायचे. गोळे एकत्र करून पूर्ण गोळा घ्यायचा आहे म्हणजे त्याचे तुकडे पडत नाहीत आणि छान पुरी लाटली जाती. असा एक मोठा गोळा करायचा, ती छान अशी अख्खा पोळपाट भरून लाटायचे. आणि त्याच्यानंतर मग ते जो साचा आहे तो मी गोल आकार एखादं मध्यम आचेचं झाकण असेल त्याने ते कट करायचं आहे म्हणजे छान अशा टम्म फुगतील, अशा गोल गोल पुऱ्या तयार होतात. अशाच पद्धतीनं सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहे आणि मग आपण त्या छान तेलामध्ये तळून घेणार आहे. सर्व पुऱ्या मी अशाच पद्धतीने करते नेहमी. हे बघू शकता साधारण 40-45 पुऱ्या असतील. मी मोजल्या नाही आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल तर नक्की मोजून बघा. आता आपण तेल तापले त्याच्यामध्ये एक पोळी थोडीशी टाकून बघूयात. तेल छान तापले, कडकड आवाज येतोय. आता आपण या तेलामध्ये टाकून छान पुऱ्या अशा तळून घेऊया. हे बघू शकता किती छान टम्म अशी फुगलेली पुरे. सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने छान तयार झाल्यात. अशा पद्धतीने आपल्या या तवशाच्या चुरचुरीत छान अशा खमंग पुऱ्या तयार झाल्यात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा.